राज्याच्या भाजप कार्यकारिणीची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आज घोषणा करण्यात आली आहे। कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गोपीचंद पडळकर, सुजय विखेंसह 12 प्रदेश उपाध्यक्ष नेमण्यात आलेत आणि महिला मोर्चासाठी चित्रा वाघ, एससी मोर्चासाठी विश्वराज गायकवाड, ओबीसी मोर्चासाठी योगेश टिळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, योगेश सागर, राजेश पांडे, सुनील राणे, माधवी नाईक यांना संधी देण्यात आली आहे। भाजपच्या कार्यकारिणीची आता घोषणा झालेली आहे। प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। जाणून घेऊया ओमकडून। ओम, काय नेमकी प्रदेश कार्यकारिणीची वैशिष्ट्ये आहेत? सगळी युवा टीम यामध्ये साधारणतः दिसतीये, काय नेमकी आणखी सविस्तर अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून 8 महिने झाले, तरी निवड मात्र अद्याप कार्यकारिणीची झाली नव्हती। अंतिमतः या निवडीवरती शिक्कामोर्तब झालंय। आपण जर पाहिलं असेल तर या निवडीमध्ये नव्या आणि युवा चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपकडनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर काहींचं प्रमोशन आणि डिमोशन देखील झालेलं आहे। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर भाजपची जी महत्वाची पद आहेत, सरचिटणीस असेल किंवा कोषाध्यक्ष असतील किंवा त्यासोबतच प्रदेश उपाध्यक्ष, या सगळ्या पदांवरती नव्यानं काही लोकांना संधी देण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर प्रदेश उपाध्यक्षपदी भारती पवार असतील किंवा महामंत्री राहिलेले संजय कोडगे असतील, रामदास तळस यांची वर्णी लागली आहे। मुख्य प्रवक्ते राहिलेले केशव उपाध्ये यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे। त्यासोबतच गोपीचंद पडळकर, इतर या लोकांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले। तर सरचिटणीसपदी गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती असलेले निरंजन डावखरे, संजय कुटे, योगेश सागर, राजेश पांडे यांची वर्णी लावण्यात आली आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांच्या जागी आता नगरसेवक नवनाथ बन यांना मुख्य प्रवक्ता म्हणून महाराष्ट्र भाजपकडनं त्यांची निवड जी आहे ती करण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला खरं तर कोल्हापूरमधून एक मोठं नाव चर्चेत आलं होतं, ते सातत्यानं निवडणुकीच्या संदर्भात देखील पुढे येत होतं। कृष्णराज महाडिक, जे धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत, त्यांना भाजपकडनं महाराष्ट्र भाजपच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद देण्यात आलंय। खऱ्या अर्थानं ही खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे कृष्णराज महाडिक यांचं सुद्धा कुठेतरी एक पॉलिटिकली प्रमोशन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालाय। महिला मोर्चामध्ये मात्र कुठलाही फेरबदल झालेला नाहीये। चित्रा वाघ ज्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या त्या कायम ठेवण्यात आल्यात। दुसऱ्या बाजूला एससी मोर्चाच्या पदावरती विश्वराज गायकवाड, जे लातूर मधून आहेत, खरं तर ते लोकसभेसाठी देखील इच्छुक होते, त्यांची कुठेतरी निवड झालेली आहे। ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी योगेश टिळेकर, ही जी काही फळी आहे जी सातत्यानं ज्यांच्या नावावरती सातत्याने चर्चा होती, या सगळ्या नावांना कुठेतरी सामावून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालाय। आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विशेष निमंत्रित सदस्यांची जी यादी असते ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामध्ये काही महत्वाच्या नावांचा समावेश होऊ शकतो, अशा प्रकारचे सुतोवाच स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेले आहेत। त्यामुळे ज्या नावांचा समावेश अद्याप झालेला नाही त्यांना विशेष निमंत्रित सदस्य किंवा इतर काही माध्यमातून संघटनेत सामावून घेतलं जाऊ शकतं, या प्रकारच्या एक सूचक इशारा सुद्धा संपर्कात रहा। आपल्या बरोबर नवनाथ बन जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, आधी अभिनंदन आपलं। आज आपण आता मुख्य प्रवक्ते झालेले आहात। रवींद्र चव्हाण यांनी आपल्या नावाची घोषणा केली आहे, एकतर जबाबदारी आता वाढलेली आहे, काय नेमकं आपल्या या संदर्भातली भूमिका आहे? भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना संधी दिली जाते आणि माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी हा माझ्यावर विश्वास दाखवला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला। आज महाराष्ट्राची पूर्ण कार्यकारिणीची घोषणा झाली। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ही कार्यकारिणीची घोषणा बाकी होती। आज माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सरचिटणीस, उपाध्यक्ष, मुख्य प्रवक्ते आणि बाकी सर्व पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। पक्षानेही मला संधी दिली, आपल्या सगळ्यांसोबत गेल्या 1-2 वर्षापासून काम करण्याची संधी मिळाली आणि पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चित पक्ष विचार करतो, हाच मेसेज या निमित्ताने दिलाय। अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली, यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांना संधी मिळाली देखील नाही। भारतीय जनता पार्टी अतिशय मोठा पक्ष आहे, याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, त्यांचाही विचार भारतीय जनता पार्टी वेळोवेळी करत असते। ठीक, धन्यवाद। आपण झी24 बरोबर बोललात। पुन्हा एकदा अभिनंदन आपलं जाताना। नवनाथ बन आपल्याबरोबर होते आणि एकंदरीतच टीम रवींद्र चव्हाण अशी ही घोषणा आता झालेली आहे। अनेक युवा भाजपच्या नेत्यांना यामध्ये प्रदेश कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेली आहे। कृष्णराज महाडिक भाजप युवा मोर्चाचे आता अध्यक्ष असणार आहेत, तर मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती झाली आहे। त्यामुळे अनेकांचं खरं तर प्रमोशन झाले आणि काहींचं डिमोशन झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सुद्धा आपल्याबरोबर होते आणि ओम देशमुख, आपलेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।